बऱ्याच वेळेस काय होतं वेट लॉस जर्नीमध्ये असताना काही जणांच्या फॅट हा मानेवर किंवा ह्या शोल्डर लेवलला जास्त असतो, काही जणांना पोटावर बेली फॅट जास्त असतो आणि काही जणांना म्हणजे फिमेलमध्ये थाईजवर फॅट जास्त असतो. तर तुमचं डाएट जरी प्रॉपर असेल तरी यामध्ये 3 हार्मोन काम करतात. एक आहे इन्सुलिन आणि कॉर्टिसोल हार्मोन दोन्हीही जर रेजिस्ट असतील, कॉर्टिसोल हार्मोन जास्त झालं किंवा इम्बॅलन्स झालं आणि इन्सुलिन जर रेजिस्टन्स असेल तर मानेवर किंवा शोल्डरवर फॅट हा जास्त जमा होतो. त्यानंतर इन्सुलिन जर रेजिस्टन्स असेल तर सेंट्रल ओबिसिटी म्हणजे पोटावर बेली फॅट जास्त असतो, तो कमी होत नाही. आणि तिसरं आहे इस्ट्रोजन जर कमी किंवा जास्त झालं तर फिमेलमध्ये थाईजवर फॅट जास्त असतो. तर हा हार्मोनल इम्बॅलन्स आहे का हे चेक करण्यासाठी काही टेस्ट आहेत, क्रायटेरिया आहेत आणि जर असतील तर त्यावर काही प्रॉपर डाएट आणि वर्कआउट्स आहेत. तर मी याच्यावर एक ई बुक तयार केलेला आहे, कम्प्लीट प्लॅन. तुम्हाला कुठल्या टेस्ट करायच्या आहेत, तुमचा कुठला हार्मोन इम्बॅलन्स झालेला हे कळेल आणि कुठल्या हार्मोन इम्बॅलन्स झाल्यानंतर कुठला डाएट घ्यायचा आहे, कुठली एक्सरसाइज करायचं आहे, हे स्टेप बाय स्टेप एकदम सिंपल भाषेमध्ये मराठीमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला जर हे बुक पाहिजे असेल तर कॉमेंट करा फॅट फ्री आणि हा व्हिडिओ एका व्यक्तीला शेअर करा.